नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जयश्री चिमनपुरे या चॅनलमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत ढेमसाची रस्सा भाजी। तर रेसिपी बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर चला बघूया आता काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला भाजी बनवण्यासाठी। तरी हे ढेमसे जे आहेत ते मी ते असे बारीक कट करून घेतलेले आहेत। अर्धा कांदा कापून घेतला आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतली, अर्धा टोमॅटो आणि 1 वाटी शेंगदाणा कूट घेतलेला आहे। बाकी मीठ, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला, धनिया पावडर आणि हळद। आता कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये टाकायचं आहे तेल। तेल गरम झाल्यावर त्यात टाकूया जिरे, नंतर कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा मस्त लाल तळून घ्यायचा आहे। त्यात टाकायचे आहे अद्रक लसूण पेस्ट। हे पण 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता टाकायचा आहे टोमॅटो आणि बाकी सुके मसाले, सर्व सुके मसाले घेतलेले ते टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अर्धा मिनिट। थोडा आपला टोमॅटो पण मऊ पडलेला आहे। आता व्यवस्थित सर्व मसाला तयार झालेला आहे, तळून झालेला आहे। त्यामध्ये टाकायचे आहे ढेमसं कट केलेले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाला आपल्या ढेमसांना लागेल। पूर्ण असं मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे लगेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि परत सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित फिरवून आपल्याला 2 मिनिटं पाणी न टाकता झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। आता बघा मी व्यवस्थित मिक्स करते। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि 1 वाफ काढून घेऊया। आता 2 मिनिटं झाल्याच्या नंतर त्यात वर टाकायचं आहे थोडं पाणी, 1 ग्लास, आणि पाणी पण गरम झालेलं आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे, पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आणि आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर। तर व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ग्लास पाणी टाकायचं आहे ताटामध्ये, कारण आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे। शिजायला सुद्धा पाणी लागेल आणि बाकी रस्सा सुद्धा राहिला पाहिजे। यानुसार आपल्याला तुम्हाला कितपत पातळ हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे। बघा मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता पाणी पण मस्त गरम झालेलं आहे। तर हे परत पाणी यामध्ये टाकूया आणि भाजी मी इथे 10 मिनिटं या 15 मिनिटं आपल्याला भाजी शिजण्यासाठी लागतात। तर मला 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत भाजी शिजण्यासाठी। चला आपण मिक्स करून एकदा बघूया। व्यवस्थित भाजी शिजलेली आहे। हे जे ढेमसे आहेत ते मऊ पडलेले आहेत, बघू शकाल तुम्ही, नरम पडलेले आहेत, सहजच तुटतात, म्हणजेच आपली भाजी शिजून तयार आहे। तर बघा तयार आहे आपली ढेमसाची भाजी। नक्की करून बघा साध्या सोप्या पद्धतीने। तर व्हिडिओ आता तुम्हाला आवडला असेलच, तर लगेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जयश्री चिमनपुरे या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब नसेल केलेलं तर लगेच सबस्क्राइब करा आणि साईडला बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा।
जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील, अशा सोप्या पद्धतीने भाज्या बघायला मिळतील।